जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मैरी अजून एका कुरकुरीत रेसिपी सोबत आली आहे. तर पावसाळा विशेष भाग 3 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण ना मस्त अशी कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारी चणा डाळीची भजी करणार आहोत, जी की बनवायला ना अगदी मॅक्सिमम 10 मिनिटं लागतील तुम्हाला. तर चला छान असं आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग चणा डाळीची भजी बनवूया. तर मंडळी, कुरकुरीत आणि झटपट होणारी चणा डाळीची भजी करण्यासाठी हे बघा, मी इथे ना 1 मोठी वाटी चणा डाळ गेल्या 1 तासापासून भिजत घातली आहे. तुम्ही जास्त वेळ सुद्धा भिजत घालू शकता किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल ना तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यात सुद्धा ही डाळ अर्धा तास भिजत घातली तरी देखील चालेल. तर आपली डाळ हे बघा मस्त अशी व्यवस्थित भिजली. 1-1.5 तास भिजवली आहे मी हिला मस्त. तर आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडी थोडी करून ही डाळ वाटायची आपल्याला. जर पाणी लागलं ना तर थोडं थोडं तुम्ही ऍड करू शकता. एकदम पण हे बॅटर ना पातळ नाही करायचं. तर मी आता थोडं थोडं घेऊन ना हे वाटणार आहे. तर इथे मी माझ्या तिखटानुसार, मला थोडीशी भजी तिखट आवडते त्यामुळे मी ना मिरच्या घेतले तिथे 5 ते 6. 2 बॅचेस मध्ये वाटायचं म्हणून मी अर्ध्याच मिरच्या टाकले. त्याचसोबत 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मस्त असं अर्धा चमचा कच्चं जिरं. खूप चव छान लागते. तर आता आपण हे पाणी न टाकता, जर तुम्हाला वाटलंच खूप घट्ट होते तर पाणी टाका, नाही तर पाणी टाकायची काहीच गरज नाही, बिकॉज आपण डाळ ऑलरेडी भिजवून घेतलेली आहे. तर आता हे मस्त असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, बारीक नाही वाटायचं एकदम. तर मंडळी हे बघा, मी सगळं असं 2 बॅचेस मध्ये ना जाडसर आणि थोडंसं असं घट्टच आहे, जास्त पण पातळ नाही करायचं. जितकं तुमचं बॅटर घट्ट ना तितकी तुमची भजी कुरकुरीत आणि मस्त लागते. आता काय करायचं, ह्यामध्ये बरेच जण कांदा नाही टाकत पण मी टाकते. मी इथे 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो ऍड करतेय. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. आणि आता बाकीचे मसाले, ह्यामध्ये जास्त काही मसाले जात नाही. चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचंय. त्याचसोबत अगदी थोडीशी हळद. हळद नाही टाकली तरी काहीच हरकत नाही, पण मला विदाऊट हळदीचा कोणताच पदार्थ आवडत नाही, काय करू राव, म्हणून मी हळद थोडीशी ऍड केली आहे. त्याचसोबत हे बघा किंचितसा खाण्याचा सोडा. आता हे सगळे जिन्नस ना चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा किंवा हाताने तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. आणि जर तुम्हाला ओवा आवडत असेल ना मस्त असं हातावर चुरून टाका तरी देखील चालेल. पण ह्या भजीमध्ये ओवा इतका काही फारसा खास नाही लागत, त्यामुळे मी नाही टाकत. आणि जर तुम्हाला कांदा नसेल टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. पण मी कांदा का टाकते, बिकॉज ना कांदा नाही टाकला ना की ती भजी अशी घशात दाटली जाते आणि कांदा टाकल्यावर छान अशी चव लागते तिला. तर आता आपण हे बघा बॅटर मस्त मळलेलं आहे, 5 मिनिटं बाजूला ठेवूया, तोपर्यंत तेल तापवून घेऊया. तर ना मंडळी, आपलं इथे तेल सुद्धा छान तापलेलं आहे आणि आपलं बॅटर सुद्धा मस्त सगळं त्यामधलं मीठ हळद सगळं मिक्स झालेलं आहे. आपण 5 मिनिटं बाजूला ठेवलेलं. पहिले तेलात थोडंसं टाकून बघायचं. हे बघा मस्त तेल सुद्धा तापलंय. आणि कधीही भजी टाकताना तेलाची फ्लेम हायच ठेवायची आणि अगदी छोटे छोटे तुम्हाला गोल वाकडे तिकडे जसे हवेत ना त्या शेपमध्ये तुम्ही टाकू शकता, काहीच हरकत नाही. आणि भजी टाकेपर्यंत तेलाची फ्लेम हाय, म्हणजे गॅसची फ्लेम हायच ठेवायची. आणि सगळी भजी टाकून झाली की 10-20 सेकंदाने ना फ्लेम लो करायची, मीडियम करायची, म्हणजे आपली भजी मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतपर्यंत सगळी शिजली जाते. अगदी छोटे छोटे टाकायचे. तुम्हाला मोठे आवडत असतील मोठे टाका, डाळवड्यासारखे तरी चालेल, काहीच हरकत नाही. बरेच जण ह्याला चना डाळ का पकोडा, हरभऱ्याची भजी, भरपूर अशी नावं आहेत. तर भरपूर बसते छोटी छोटी टाकल्यामुळे. आता आपण सगळी भजी टाकली ना, आता थोडंसं 10-20 सेकंद हाय फ्लेम ठेवायची, त्यानंतर मीडियम फ्लेम करून तळून घ्यायची भजी. हे बघा मस्त एका बाजूने गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या भजीला. छान अशी ना ही भजी अगदी झटपट, घरी तुमच्याकडून पाहुणे आले ना पावसाळ्याच्या सीझन मध्ये, त्यांना असं बाकी काही देण्यापेक्षा मस्त ही हरभऱ्याची भजी करून खायला गेला, हा राव मस्त लागते. हे बघा एक बाजूने छान असा रंग आला ना तिला की आता आपली गॅस ना मीडियम करून तळून घ्यायची आहे भजी मस्त कुरकुरीत होईपर्यंत. कसली भन्नाट दिसते राव, हे बघा ना. तर आपली भजी मस्त अशी तळली गेलेली आहे, बघू शकता तुम्ही. छान असा तिला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. जास्त पण करपवायची नाहीये आपल्याला. तर आता हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा मस्त अशाच भज्या तळून घेऊया. तेल तापलं ना की पटापट भजी होते. जर तुम्हाला जास्तच घाई असेल ना तर हाय फ्लेमवर मध्ये मध्ये तळलं ना तरी देखील चालेल. मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आतून ही भजी छान अशी पोकळ होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. हे बघा बाकीच्या सुद्धा आपण अशाच काढून घेऊया.
तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी छान अशी आपली चणा डाळीची भजी तयार आहे, जी की चवीला भन्नाट तर लागतेच, पण अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होते. आणि बघू शकता इतकी कुरकुरीत, इतकी छान दिसतीये ना. हिला हरभऱ्याच्या डाळीची भजी म्हणतात, चणा डाळीची भजी, चणा डाळ पकोडा किंवा चणा डाळीचे वडे, असं बरेच नावं आहेत हिला. आणि हे बघा ना कसली, आणि फक्त 1 वाटी चण्याच्या डाळीपासून तुम्ही इतकी मस्त डिशभर भजी करू शकता. आणि बघा ना कसली छान दिसतीये ना, काही जास्त फॅन्सी साहित्य ना, जास्त वेळ लागत ना काहीच, मात्र चवीला आहा एकच नंबर. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा मस्त अगदी छोटे कुरकुरीत, हे बघा बघू शकता आतून पण किती पोकळ झालीये आणि मस्त बाहेरून कुरकुरीत अशी. अजून एक तोडून दाखवते. हे बघा, ही भजी असली भारी लागते ना, आणि बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे नुसता. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.